नमस्कार, कला दालन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज माझ्याकडे आमच्या ननंदबाई आलेत। नमस्कार। तर त्यांच्या पद्धतीचा शिरा करून दाखवणार आहे। आज आमची पावची पूजा आहे, तर तिकडे आम्ही दरवर्षी एक साधारण 1 किलो 1.25 किलोचा शिरा करून नेतो। तिकडे प्रसाद म्हणून नेतो। असं काही प्रसादाचा केळ घालून शिरा की असं नाही, आम्ही नेहमी रेग्युलर जसा शिरा करतो तसा करतो। पण आज ननंद आमची तिच्या पद्धतीने करून दाखवणार आहे, तर तिची रेसिपी आपण बघूया। चला। नमस्कार। आज थोडासा आपण वेगळ्या पद्धतीने शिरा करूया, कारण कसं असतं की रेग्युलर आपण घरच्या खाण्यासाठी किंवा मुलांना आवडतो म्हणून गोड पदार्थ म्हणून जेव्हा शिरा करत असतो तेव्हा तो 1 वाटी किंवा मॅक्सिमम 2 वाटी असा केला जातो। परंतु जेव्हा थोडासा मोठ्या प्रमाणात किंवा श्रावण महिन्याचा शुभारंभ आहे आणि त्या निमित्ताने जी आमच्या भाऊजाईची पूजा आहे पावसला तिच्या हस्ते, तर त्याच्यासाठी प्रसाद म्हणून जेव्हा आपण करतो तेव्हा कमीत कमी 1 ते 1.5 किलोचा युजली केला जातो। तर अशा वेळी जेव्हा मोठं प्रमाण असतं की 1 किंवा 1.25 किलोचा शिरा करताना बायकांना टेन्शन येतं की एवढा कसा करायचा, प्रमाण कसं घ्यायचं, काही चुकलं तर काय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरा भाजण्याचं जे काम असतं त्याच्यामुळे मग हात भरून येतात, अगदी ही कॉमन तक्रार आहे। त्याच्यामुळे याच्यासाठी एक सोपी पद्धत मी तुम्हाला शेअर करत आहे, जरूर ती आपण पाहूयात। आणि डॉक्टर आहे होमिओपॅथिक, त्याच्या तिचं प्रमाण खूप छान आहे, तर बघूया आपण त्या पद्धतीने कसं। नक्कीच। तर आपण सुरुवात करूया। तर आता हा एक 9 वाटी रवा आहे, बारीक रवा आहे। तर 9 वाटी रव्यासाठी आपण 9 वाटी दूध घेतलेलं आहे आणि या 9 वाटी दुधामध्ये हा पूर्ण रवा आपण भिजत घालणार आहे आणि तो अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे। म्हणजे भाजायला लागणार नाही आपल्याला। जेवढा आपण तो भिजत घालू अर्धा तास किंवा थोडं जास्त पाऊण तास, आता थोडा जास्त आहे अजून त्याच्यासाठी, तर तो एरवी आपल्याला तासभर बारीक गॅसवर भाजायला लागतो। अगदी कमी वेळ म्हणजे 10 ते 15 मिनिटं तो भाजलास तरी सुद्धा चालू शकतो। आणि तो फुलतो, सगळ्यात महत्वाचं फुलतो, आणि जेवढा तो छान फुलेल तेवढी ती चव पण त्याची तेवढी छान येते। त्याच्यासाठी आता आपण भिजत घालू। आता याच्यासाठी आपण सर्वप्रथम 9 वाटी रवा घेतला आहे, 9 वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्म म्हणजे 4.5 वाटी हे तूप, म्हणजे हे पातळ केलेलं तूप आहे, तर हे 4.5 वाटी घेतलेलं आहे। आता युजली जेव्हा आपण थोड्या प्रमाणात करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण समप्रमाणात दूध, साखर आणि तूप हे घेत असतो, पण जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात करतो तेव्हा या पद्धतीचा फायदा असा होतो की आपल्याला तूप हे थोडं कमी लागतं आणि साखर पण आपण थोडंसं आवडीने कमी जास्त करू शकतो। आता या वाटीने आम्ही हे सगळं माप घेतलेलं आहे, म्हणजे या वाटीने 9 वाटी रवा, 9 वाटी दूध आणि 4.5 वाटी तूप घेतलं आहे। आता आपण हा मिक्स करूया, म्हणजे भिजत घालूया। आता छान हळूहळू टाकायचा आणि दुधात भिजल्यानंतर रवा पण छान फुलेल ना। हो। आणि दूध एक गारच आहे, हा गरम घ्यायचं नाहीये। आता हे झाकून ठेवूया। आता आपण संदीपा काय करूयात, हा जोपर्यंत भिजतोय तोपर्यंत आपण थोडेसे हे जे ड्रायफ्रूट आता अंदाजाने घेतलेत, आता आम्ही साधारण पाऊण वाटी घेतलेले आहेत चिरून, आपल्या आवडीनुसार किती घ्यायचं ते घेऊ शकतो। काय जास्त झाले तर वाईट काय नाही। मनुके घालायचे का आपल्याला? हो हो, बेदाणे घालूयात आणि हे आपण तोपर्यंत तळून घेऊयात। तू चालेल चालेल। अर्धा तास झालेला आहे, हा आपला रवा असा छान भिजलेला आहे, आपण बघू शकतो। मस्त फुललाय पण छान ना। आता जे आपण 4.5 वाटी तूप घेतलं होतं त्यातलं मी जवळजवळ 1.5 वाटी तूप याच्यात टाकलेलं आहे। थोडंसं ठेवलं आहे की नंतर वरून आपल्याला परत घालण्यासाठी। आणि एक साधारणतः 9 वाटी रव्याला 9 वाटी साखर असं प्रमाण आहे, पण जर का सध्या जरा आपण सगळेच हेल्थ कॉन्शियस असतो, गोड कमी खायचं, साखर कमी खायचं, म्हणून आपण हे एक साधारण 7 वाटी घेतला आहे। जर का तुम्हाला अगदी कमी गोड पाहिजे असेल तर तो कमी घेतला तरी चालेल, किंवा 9 वाटीला 9 वाटी साखर घेतली तरी, ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी 9 वाटी ते प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। आता आपण हळूहळू याच्यात हा रवा घालूया। आता मी छान डाव घेऊ का? आहे, अजून एक डाव घेऊ काय म्हटलं? नको, ठीक आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे छान तूप असं गरम झालेलं पाहिजे, म्हणजे तो रवा छान फुलतो। आता
आता आपण हा सगळा रवा तेलात चांगल्या पद्धतीने मिक्स करत आहे. तुम्ही बघताय थोडासा गॅस हळू करून थोडं साबून जे आपण तूप बाजूला ठेवलं होतं काढून ते थोडं थोडं घालायचं. पकडव आहे तुला. चांगलं हलवायचं आणि त्याला आपण थोडंसं झाकण ठेवून एक छोटीशी वाफ काढूया. आता आपण ही थोडीशी एक छोटीशी वाफ काढली. आता संगीतला ही साखर थोडी थोडी घालते. एकच मिनिट. ही साधारण आपण 7 वाटी साखर घेतलेली होती. तर थोडीशी तुम्हाला ओलसर वाटेल कारण इथे रत्नागिरी हवा पाऊस खूप असल्यामुळे आणि हवा इथली दमट असल्यामुळे साखर लगेच ओलसर होते. त्याच्यामुळे तुम्हाला ती तशी दिसते. थोडी थोडी तर परत थोडंसं तूप घालूयात. असा आपला शिरा तुम्ही बघताय तयार झाला आहे. एकदम तुम्ही बघू शकता मसाल्यासाठी तयार झाला आहे. आता हा आपण छान एका डब्यात काढूया. स्टार्ट. आज आता माझ्या नंदेने बघा हा करून दाखवला इझी शिरा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पण करून मला कमेंट्स करून सांगा आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. सबस्क्राईब करा. आणि आता माझी नणंद टिप्स सांगते ते तुम्ही ऐका. सगळ्यात महत्वाचं संदीप डॉक्टर म्हणून मी असं सांगेन की जरूर या शिऱ्याचा जो प्रसाद केलेला आहे आपण त्याचा तुम्ही मनोसक्त आनंद घ्या. साखर आहे बाई मी एकच चमचा खाईन 2 चमचा खाईन असं अजिबात करू नका. आनंदाने खा आणि वाटलं तर एक 15 मिनिटं जास्त चाला किंवा एक 2 सूर्यनमस्कार जास्त घाला आणि या शिऱ्याचा मनोसक्त आनंद घ्या. पण कसं असतं ना बऱ्याच वेळा आपण किटी पार्टी करत असतो, व्हिशी पार्टी करत असतो. जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण बाहेर जाताना पिझ्झा बर्गर खाताना हा विचार नाही करत. हे आजकाल आम्ही खूप बघतो आणि मात्र घरी जे आपले पारंपरिक पदार्थ आहे ते खाताना आपण खूप विचार करतो आणि त्याचं खूप अनालिसिस करतो. तेव्हा माझी अशी रिक्वेस्ट आहे की वाटलं तर त्या दिवशी तुम्ही 15 मिनिटं जास्त चाला किंवा 5 सूर्यनमस्कार जास्त घाला आणि अगदी ह्याचा आनंद आस्वाद घ्या. कारण बऱ्याच वेळा आपल्या आणि हे आपले सिक्रेट असतं ना संदीपा ते आपल्या किचनमध्ये असतं आणि आपल्या ह्या जुन्या पारंपरिक जे पदार्थ आहेत ना ते नक्की आपण सगळ्यांनी खाल्ले पाहिजे. म्हणजे आपण ह्या आपल्या ज्या ट्रेडिशन प्रमाणे जे पदार्थ आहेत त्याची आपण चव घेतली पाहिजे, रेलिश केलं पाहिजे. सो ईट लोकल आणि रेलिश इट.